नमस्कार. या व्हिडिओत आपण वनस्पतीशास्त्राशी संबंधित टॉपिक्सबद्दल मागील वर्षात विचारल्या गेलेल्या प्रश्नांचं विश्लेषण करणार आहोत. आता आपण सपुष्प वनस्पतींची बाह्य वैशिष्ट्ये व फलन या चॅप्टर अंतर्गतचा हा प्रश्न बघणार आहोत. हा प्रश्न MPSC 2015 मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे, फळांच्या व भाज्यांच्या वित्तनचकीय तांबूसीकरणास तपकिरीकरणास कारणीभूत मुख्य वित्तनचक कोणते? म्हणजे फळं आणि भाज्या चिरल्यानंतर त्यांच्यात येणारा तांबूसपणा किंवा तपकिरीपणा हा नेमका कोणत्या एन्झाईममुळे असतो हे आपल्याला इथे सांगायचं आहे. आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायांमध्ये एन्झाईम्स म्हणजे वित्तनचक मेन्शन केलेले आहेत आणि यापैकी योग्य वित्तनचक आपल्याला इथे सांगायचं आहे. आता सफरचंदासारखी फळं जर आपण कापली आणि थोडा वेळ बाजूला ठेवली तर त्यात तांबूसीकरण झालेलं आपल्या लक्षात येतं. बटाट्यासारख्या भाज्या आपण जर चिरून बाजूला ठेवल्या तर त्यांच्यात सुद्धा असा तांबूसपणा येतो आणि हे एन्झायमॅटिक ब्राउनिंगमुळे होतं. तिथे एक प्रोसेस होते ज्यात पॉलिफिनिल ऑक्सिडेज नावाचं एन्झाईम काम करतं आणि यामुळे या फळं आणि भाज्यांमध्ये असा तांबूसीकरणपणा किंवा तपकिरीपणा दिसून येतो. आता फळं आणि भाज्यांचं हे जे वित्तनचकीय तांबूसीकरण होतं त्यासाठी हे पॉलिफिनिल ऑक्सिडेज हे मुख्य वित्तनचक मुख्य एन्झाईम रिस्पॉन्सिबल असतं आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा प्रश्न आहे, पुरातन काळापासून वनस्पती आजार बरे करण्यास्तव व आरोग्य सुदृढीस्तव वापरली गेली आहेत. आपल्या उपचार पद्धतीतील अर्ध्यापेक्षा अधिक औषधे वनस्पतीजन्य आहेत. भारतीय औषधी वनस्पतींच्या शब्दावलीत 3000 वनस्पती आहेत. वनस्पतींचा कोणता भाग सर्वात अधिक औषधीयुक्त म्हणून वापरला जातो आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपण आपल्या पुस्तकात मूळ या हेडिंग अंतर्गत हा स्वतंत्र पॅरा मेन्शन केलेला आहे आणि आपण त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की वनस्पतींचा मुळाचा भाग हा औषधोपचारासाठी सर्वात जास्त वापरला जातो. म्हणजे वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये ज्यावेळी वनस्पतींचे वेगवेगळे भाग हे वेगवेगळे कंपाऊंड्स आयसोलेट करण्यासाठी वापरले जातात त्यावेळी मुळाच्या भागामध्ये जास्तीत जास्त कंपाऊंड्स असे असतात जे औषधोपचारात वापरण्यासारखे असतात आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, फुलांमधील आवश्यक मंडल कोणते? आणि खाली त्यासाठी हे इथे पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात वनस्पतींमधील फलन रचना व कार्य या हेडिंग अंतर्गतचा हा पॅरा बघूयात. यात आपण म्हटलेलं आहे की फूल हे वनस्पतींच्या लैंगिक प्रजननाचं कार्यात्मक एकक म्हणजे फंक्शनल युनिट असतं आणि यात पुंकेसर म्हणजेच पुमुंग म्हणजेच अँड्रोशियमचा समावेश होतो. श्रिंकेसर म्हणजे जायंग गायनोशियमचा समावेश होतो. निदलपुंज म्हणजे कॅलिक्स आणि दलपुंज म्हणजे करोला यांचा समावेश होतो. यातले जायंग आणि पुमुंग यांना आवश्यक मंडले म्हणतात, इसेन्शियल वर्ल्स असं म्हणतात आणि निदलपुंज आणि दलपुंज हे आवश्यक मंडलाचे संरक्षण करतात म्हणून यांना अतिरिक्त मंडल असे म्हणतात. थोडक्यात काय तर जायंग आणि पुमुंग यांना आवश्यक मंडल म्हणजे इसेन्शियल वर्ल्ड म्हटलं जातं. श्रींकेसर आणि पुंकेसर यांना आवश्यक मंडल इसेन्शियल वर्ल्ड्स म्हटलं जातं आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे. वरील विधान निम्न निर्देशातील संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक वरील विधानाच्या संदर्भाने संयुक्तिक नाही. संयुक्तिक नसलेले कारण ओळखा आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. आता इथे पहिला पर्याय आहे, फुलांमध्ये नैसर्गिकरित्या अँटीऑक्सिडंट व अपमार्जन कार्यक्षमता असते. दुसरा पर्याय आहे, फुलांमध्ये अँथोसायनिन प्रचूर प्रमाणात असते. तिसरा पर्याय आहे, फुलं आकर्षक असून परागण प्रक्रियेत सहाय्य करतात आणि चौथा पर्याय आहे, फुलं महत्त्वाची जीवनसत्वे व खनिजांचा स्रोत आहेत. आता हा प्रश्न सर्वसाधारण निकषावर आधारित आहे. आता फुलांमध्ये अनेक नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स असतात आणि त्यांच्यात अपमार्जन क्षमता देखील असते. अलीकडे फुलांचे अर्क वापरून वेगवेगळे डिटर्जंट्स बनवलेले ब्रँड्स हे बाजारात उपलब्ध आहेत. फुलांमध्ये अँथोसायनिन हे रंगद्रव्य देखील भरपूर प्रमाणात असतं आणि फुलांमध्ये सर्व प्रकारचे मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स सुद्धा भरपूर प्रमाणात बघायला मिळतात. आता आपण तिसऱ्या पर्यायाकडे वळूयात. तर या पर्यायाचा आपल्या आहारात फुलांचं वाढतं प्रमाण होण्याशी काहीही संबंध नाही म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न वनस्पतींमधील वहन या हेडिंग अंतर्गतचा आहे आणि हा प्रश्न MPSC 2018 मध्ये विचारला गेलेला आहे. तर हा प्रश्न आहे, सर J.C. बोस भारतीय वैज्ञानिक यांच्यानुसार कॉर्टिकल स्थरांच्या आतील जिवंत पेशींमध्ये
ॲसेंट ऑफ सॅप डॅश डॅश या प्रक्रियेमुळे घडते आणि त्यासाठी खाली इथे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपण आपल्या पुस्तकातल्या या पॅराकडे वळूया. यात ॲसेंट ऑफ सॅप ह्या हेडिंग अंतर्गतचा हा पॅरा आपण वाचूयात. यात पाण्याचं त्यात असणाऱ्या खनिजांसोबत वनस्पतींच्या वर्षा दिशेनं होणारं मार्गक्रमण म्हणजेच ॲसेंट ऑफ सॅप होय. हे मार्गक्रमण गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने होतं, त्यामुळे वनस्पती यासाठी कुठली ऊर्जा वापरतात, ती त्यांना कशी प्राप्त होते यासाठी शास्त्रज्ञांनी काही सिद्धांत मांडले आहेत आणि ते सिद्धांत आपण आपल्या पुस्तकात या हेडिंग अंतर्गत सर्व दिलेलेच आहेत. त्यातली व्हायटल फोर्स पल्सेशन थेरी म्हणजेच व्हायटल फोर्स थेरी ही सर जगदीशचंद्र बोस यांनी 1923 मध्ये शोधून काढली होती आणि या सिद्धांतानुसार, या थेरीनुसार त्यांनी सांगितलं की मुळाच्या भोवताली असणाऱ्या कॉर्टिकल थराच्या आतील जिवंत पेशी ज्या असतात, जलवाहिन्यातील पेशी असतात, त्या पाणी शोषतात आणि त्या पुढे हे पाणी पोहोचवतात आणि ॲसेंट ऑफ सॅप वनस्पतींमध्ये अशा प्रकारे घडून येतं आणि हे वनस्पतीत पल्सेशन क्रियेमुळे होतं आणि याच पेशीचे कॉन्ट्रॅक्शन आणि एक्सपान्शन म्हणजे अंकुचन आणि प्रसरण होतं, म्हणजे हार्ट बीटिंग होतं आणि या पद्धतीने ॲसेंट ऑफ सॅप या वनस्पतींमध्ये घडून येतं. आणि हा जो सिद्धांत होता तो सर जगदीशचंद्र बोस यांनी मांडला आणि तो सिद्धांत पल्सेशन क्रियेमुळे ॲसेंट ऑफ सॅप वनस्पतींमध्ये घडून येतं असा असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता आपण सजीवातील पुनरुत्पादन या चॅप्टर अंतर्गतचा हा पहिला प्रश्न बघणार आहोत. हा प्रश्न MPSC पूर्व 2020 मध्ये विचारला गेलेला आहे आणि हा प्रश्न आहे खालीलपैकी डॅश डॅश कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक प्रजननाद्वारे योग्य खोड व आवश्यक मुळाद्वारे प्रजनन केले जाते आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकामध्ये अलैंगिक प्रजननाचे प्रकार दिलेले आहेत आणि यामध्ये शाकीय प्रजननाचा सुद्धा समावेश होतो. शाकीय प्रजनन सुद्धा अलैंगिक प्रजननाचाच एक प्रकार आहे आणि हे प्रजनन नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोनही पद्धतीने घडून येतं. आता कृत्रिम शाकीय पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हे प्रजनन घडून येतं. यापैकी ग्राफ्टिंग म्हणजेच कलम ही सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे आणि यामध्ये 2 वेगवेगळ्या वनस्पतींचे विशिष्ट भाग हे एकमेकांना जोडले जातात आणि नवीन वनस्पती तयार केली जाते. यात एका वनस्पतीमधलं योग्य खोड वापरलं जातं म्हणजे डिसीज फ्री स्टेम वापरलं जातं आणि दुसऱ्या वनस्पतीमधलं वैशिष्ट्यपूर्ण मूळ वापरलं जातं आणि या दोघांच्या संयोगाने नवीन वनस्पती तयार केली जाते. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न विचारलेला आहे खालीलपैकी कोणती कृत्रिम प्रक्रिया आहे ज्यामध्ये अलैंगिक प्रजननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळाद्वारे प्रजनन केलं जातं. तर आपल्याला माहितीच आहे की ग्राफ्टिंगमधल्या कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक प्रजननाद्वारे योग्य खोड म्हणजे डिसीज फ्री स्टेम आणि आवश्यक मूळ म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण मूळ हे दोघंही वापरले जाऊन नवीन वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती तयार केली जाते आणि यालाच ग्राफ्टिंग असं म्हणतात आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकात अलैंगिक प्रजननाचे प्रकार या हेडिंग अंतर्गत आपण सर्व अलैंगिक प्रजननाचे प्रकार इथे मेन्शन केलेले आहेत. त्यापैकी विभाजन या सब हेडिंग अंतर्गत द्विविभाजन आणि बहुविभाजन इथे मेन्शन केलेलं आहे. यापैकी द्विविभाजनामध्ये एका जनक पेशीचे 2 समान भाग केले जातात आणि बहुविभाजनामध्ये एका जनक पेशीचे अनेक लहान लहान भागात विभाजन होतं. द्विविभाजन म्हणजेच बायनरी व्हिजनमध्ये जी जनक पेशी 2 समान भागात विभागली जाते त्याचे ते 2 भाग पुन्हा जनक पेशीच्या आकारा एवढे वाढतात आणि वेगवेगळा सजीव म्हणून बिहेव करतात आणि अशा प्रकारचं प्रजनन हे अमिबा, जीवाणू, युग्लिना, प्रोटोझोआ, पॅरामेशियम आणि प्लॅनेरिया सारख्या सजीवांमध्ये बघायला मिळतं. आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न विचारलेला आहे द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते. तर द्विविभाजन हे अमिबामध्ये घडून येतं आणि यासाठी अमिबाला एका जनक पेशीची आवश्यकता असते. या एका जनक पेशींपासून 2 समान भागात त्या जनक पेशीचं विभाजन केलं जातं आणि प्रत्येक भाग हा जनक पेशी एवढा वाढतो आणि वेगवेगळ्या 2 सजीवांमध्ये रूपांतरित होऊन एक सजीव म्हणून कार्य करतो आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.